या अगोदर मी जेईई ॲडव्हान्स परीक्षा न देता IIT प्रवेश घेण्याचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत. आज एक नवीन मार्ग आपण डिस्कस करणार आहोत. रिसेंटली IIT कानपूरमध्ये 14 विद्यार्थ्यांनी ऑलिम्पियाडच्याद्वारे म्हणजे ऑलिम्पियाड परीक्षेच्या माध्यमातून IIT कानपूरमध्ये प्रवेश केला. त्यांनी जेईई ॲडव्हान्स परीक्षा दिलेली नव्हती. तर कोणकोणत्या IIT आहेत ज्या अशा पद्धतीचे प्रवेश स्वीकारतात? त्यामध्ये IIT मुंबई आहे, IIT कानपूर आहे, IIT खरगपूर आहे, IIT गांधीनगर आहे. आता या IITमध्ये एक स्पेशल एंट्री पाथ असतो जो ऑलिम्पियाड स्पर्धेच्या माध्यमातून घेतला जातो. बहुतांश शाळांमध्ये, बहुतांश म्हणण्यापेक्षा बहुतांश दर्जेदार शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून ऑलिम्पियाड स्पर्धा घेतल्या जातात, ज्या आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या किंवा राष्ट्रीय मान्यता असलेल्या ऑलिम्पियाड घेतल्या जातात 1 ते 12वीपर्यंत. आता कोणकोणत्या ऑलिम्पियाड परीक्षा यासाठी पात्र आहेत किंवा त्यांना निकष स्वरूपात मानलं जातं? त्यामध्ये IMO आहे, मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड, IPO आहे, फिजिक्स ऑलिम्पियाड आणि केमिस्ट्री ऑलिम्पियाड. या व्यतिरिक्त इंग्लिशसाठी ऑलिम्पियाड स्पर्धा असते, IT ही ऑलिम्पियाड स्पर्धा असते. आता लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धेची आवड निर्माण व्हावी आणि स्पर्धेची माहिती व्हावी, देशव्यापी स्पर्धेत आपण कुठे आहोत हे कळावं, यासाठी या स्पर्धा असतात. ग्रामीण भागातील बहुतांश शाळांच्या मध्ये याबद्दल काहीही केलं जात नाही. तिथं फक्त काही खाजगी आणि एकदम सोप्या अशा स्पर्धा घेतल्या जातात. काठिण्य पातळी जास्त असलेल्या शिष्यवृत्ती स्पर्धा किंवा शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा म्हणण्यापेक्षा परीक्षा असं म्हणू आपण, शिष्यवृत्ती परीक्षा या शासनाच्या आहेत आणि ती शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता 8वीची असेल पूर्वीची किंवा इयत्ता 5वीची, ही शिष्यवृत्ती परीक्षा थोडीशी काठिण्य पातळी थोडीशी जास्त असलेली आहे. या व्यतिरिक्त होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन ही संस्था जी परीक्षा आयोजित करते त्याकडेही बऱ्याच लोकांचं दुर्लक्ष असतं. आता ही स्पर्धासुद्धा अतिशय उत्कृष्ट दर्जाची परीक्षा आहे, होमी भाभा. तसंच नवोदयकडेही विद्यार्थ्यांचं खूपच दुर्लक्ष असतं. स्पर्धा परीक्षांच्या मुशीत लहानपासून तयार झालेला विद्यार्थी पुढे मोठी झेप घेऊ शकतो. फक्त अभ्यासक्रमचा रट्टा मारून किंवा घोका आणि ओका तत्वानुसार जर अभ्यासक्रमावरच आधारित अभ्यास केला तर तो पुढच्या परीक्षांना तसा पात्र ठरत नाही. फक्त अभ्यासक्रमाच्या बाबतीत बोलते. त्याचा वापर इम्प्लिमेंटेशन, क्रिटिकल थिंकिंग, लॉजिकल थिंकिंग आणि त्याचं ॲप्लिकेशन, एखाद्या गणिताचं ॲप्लिकेशन, रिअल लाईफ ॲप्लिकेशन काय आहे, तसंच तार्किकदृष्ट्या त्याला विचार करता यायला पाहिजे, त्याला इतर गोष्टीसुद्धा माहीत असायला पाहिजे. तर जनरल नॉलेज हेही महत्त्वाचं आहे. असा सर्वांगीण विकास विद्यार्थ्याचा लहानपणापासूनच पाहिला पाहिजे. जर तो पाहिला नसेल आणि अभ्यासक्रमावर आधारितच सगळ्या जर गोष्टी केल्या असतील तर कदाचित पुढे फार मोठी समस्या निर्माण होऊ शकते. तर हा एक मार्ग आहे ऑलिम्पियाड परीक्षांच्या माध्यमातून IIT ॲडमिशन घेणं. बऱ्याच जणांना हा मार्ग माहीत नाही. जरा थोडंसं सगळ्यांना जेईई ॲडव्हान्स हाच एक मार्ग वाटतो.
आणि तो तसा टफही आहे. त्या मानाने ऑलिम्पियाड त्या मानाने फारसं कठीण नाही असं मला वाटतं. इयत्ता पहिलीपासूनच ऑलिम्पियाड स्पर्धेच्या जगात विद्यार्थ्यांना समावेश केलं जावं आणि त्याची माहिती लहानपणापासूनच हळूहळू दिली जावी. निकाल काही असू दे, किमान परीक्षेला तरी बसवायला हवं. जर शाळांनी या परीक्षेला नाही बसवलं तरीही आपण वैयक्तिकरित्या ऑलिम्पियाडचे फॉर्म्स भरू शकतो. धन्यवाद.